नमस्कार रसिक श्रोते हो. माझ्या लघुकथांनासुद्धा तुमचे अभिप्राय कमेंट्स खूप छान येत असतात. तर आजच्या एपिसोडमध्ये 2 भागात माझी लघुकथा सादर करतो. अभिवाचन. कथेचं शीर्षक आहे दिगूची आई. आजच्या पहिल्या भागाचा सुरुवात करतो. आवडत्या कामात रंगून जाणे म्हणजे एक आनंदाची समाधी असते. अशावेळी कुणीतरी एखादा टपकतो आणि आपली समाधी भंग करून टाकतो. त्यावेळी अशा रसभंग करणाऱ्याला कडक शिक्षा करण्याइतका संताप आपल्याला आलेला असतो, पण तो गिळून घ्यावा लागतो. बागेत फुलांच्या प्रसन्न ताटव्यात गुरफटून जाण्याचा आनंद सुमतीने मला मिळू दिला नाही. माझ्यासमोर ती उभी राहिली तेव्हा मी तिच्याकडे रागानेच पाहत असावा. माझ्या या रागाच्या नजरेकडे दुर्लक्ष करीत ती शांतपणे मला म्हणाली, बाहेर दिगूची आई आली आहे. तुमच्याशीच काम आहे म्हणते आणि फक्त तुमच्याशीच बोलायचं आहे म्हणून सांगायला आले. बाकी तुम्ही बघून घ्या. बागेतला प्रसन्न वातावरण सोडून मी हॉलमध्ये आलो. समोरच्या खुर्चीवर दिगूच्या आईला पाहून मी विचारलं, कसं काय येणं केलं मावशी तुम्ही आज? उदास आवाजात मावशी सांगू लागल्या, अहो माझ्या मेलीचं तुमच्याकडे येणं म्हणजे तोंड वेंगाडून माझ्या दिगूसाठी काहीतरी मदतीचं मागण्यासाठी मी येत असते. याशिवाय माझं दुसरं काम तुमच्याकडे असतं तरी काय? मावशी, दिगूने काय उपद्व्याप करून ठेवला यावेळी? मी जरा चढत्या आवाजातच विचारलं. माझा हा वैताग मनावर न घेता मावशीने आपली दिगूची रेकॉर्ड पुन्हा चालू केली. अहो दादासाहेब, ज्या साहेबांच्या घरी दिगू सध्या नोकरी करतोय ना, त्यांच्याच घरी या दिगूनी चोरी केली आहे. भारी कपडे, नगदी रोकड, किमती वस्तू घेऊन पळ काढला या कार्ट्याने आणि आता बसला घरी लपून. म्हणतो मी हे काम कायमचं सोडून दिलेलं आहे. दिगूचे साहेब लगेच आमच्या घरी आले. पोलिसात तक्रार देतो म्हटल्यावर मीच त्यांच्या पाया पडले. दिगूवर दया दाखवा म्हणून माझा पदर पसरला. दिगूने आणलेल्या सगळ्या वस्तू देखील साहेबांच्या समोर आणून ठेवल्या, पण साहेबांचा राग काही केल्या कमी होत नव्हता. शेवटी मी तुमचीच ओळख सांगितली दादासाहेब, तेव्हा कुठे दिगूच्या साहेबाचा राग शांत झाला आणि ते परतले. दादासाहेब, तुमच्या नावामुळे आज दिगू वाचला, नाही तर बसला असता कोठडीत जाऊन. आता तुम्हीच घ्या हो मनावर आणि दिगूच्या साहेबांना बोला, म्हणजे पुढचं सगळं ठीक होईल. मावशीने माझ्या नावाचा असाच गैरवापर केलेला पाहून मी रागावून म्हणालोच, मावशी, कुत्र्याची शेपूट आणि दिगूची सवय या दोन्ही गोष्टी कधीही सरळ होणाऱ्या नाहीत. मी कुठपर्यंत या नळ्या आणून दिगूच्या सवयींना सरळ करण्याचा प्रयत्न करायचा आणि दिगूसारख्या फालतू पोरासाठी मी माझा शब्द का खर्च करावा? तुम्ही असं दरवेळी मला कोड्यात टाकून बंद करा. माझे असे तडकफडक बोलणे मावशीला आज अपेक्षित नसावे. ते ऐकून त्यांच्या डोळ्यात लगेच खळकन पाणी आलं. दादासाहेब, काही समजा, कसंही समजा, मला तुमच्याशिवाय कोणाचा आधार आहे? नात्याची न गोत्याची, पण तोंड देखल्या नात्याने तुमची मावशी म्हणून सगळीकडे मिरवते मी. अहो माझ्यासारख्या विधवा बाईला तुमच्यासारख्या मोठ्यांचा आधार म्हणजे मोठी शाल असते आमची राखणदार करणारी. हे तुम्हाला नाही कळायचं. दिगू तुमच्या शब्दाला घाबरतो, पण त्यानं काही करून ठेवावं आणि ते तुम्ही माझ्यासाठी निस्तरावं. दादासाहेब, माझ्या या निलाजरेपणावर संतापू नका. फक्त आमच्यावर दया करा. या म्हातारीची एवढीच किंमत आहे असं समजा. डोळ्यातून आलेलं पाणी फाटक्या पदराने पुसत खाली मान घालून मावशी माझ्या घरातून बाहेर पडल्या आणि त्यावेळी त्यांच्याकडे पाहून वाटलं की सावली नसलेलं त्यांचं शरीर काय उपयोगाचं त्यांच्या. कुणीतरी आधार द्यायलाच पाहिजे. माझे मन गलबलून आले. मावशी गेल्याचं पाहून सुमती म्हणाली, अहो दिगू म्हणजे माणूस आहे की जनावर? जनाची नाही आणि मनाची पण नाही या मूर्ख माणसाला. अक्कल नावाची वस्तू या मूर्खाच्या डोक्यात का बरं नसेल?
अहो ती थोडी जरी अक्कल असती ना तर मावशींच्या जीवाची आज अशी परवड झाली नसती. पण एक गोष्टीचं समाधान वाटतं की या दिगूचं लग्न झालेलं नाही, नाहीतर त्याच्या बायकोलाही आज मावशीबरोबर दारोदार दयेची भीक मागत फिरावं लागलं असतं. मी विचार करू लागलो, सुमतीचा हा संताप अगदी रास्त आहे. दिगू होताच तसा शिव्या देण्याच्या लायकीचा. मावशींना आमच्या आयुष्यात वेगळेच स्थान होते. नात्यापेक्षा जास्त जवळचे असे स्नेहाचे आणि मायेचे नाते त्यांनी आमच्याशी जोडले होते. दिगूची आई म्हणून सारेजण त्यांना ओळखायचे आणि या मूर्ख पोराने दिगूने मावशीचे जगणंच मुश्किल करून टाकलं होतं. त्यावेळी सालस स्वभावाच्या मावशी आमच्या सहवासात कशा आल्या या आठवण्यात मी खूप वर्ष मागे गेलो. त्यावेळी आम्ही भल्या मोठ्या चाळीत राहायचो. आमच्या समोर असलेल्या खोल्यात दिगूची आई राहण्यास आली. दिगूचे बाबा घरी फारसे दिसत नसायचे. कुठल्या तरी सिनेमा कंपनीचे ते एक फिरते प्रतिनिधी होते आणि मग सिनेमाच्या पेट्या घेऊन गावगाव फिरत असायचे. नव्या जुन्या सिनेमांच्या रेळाने भरलेल्या पेट्या हाच त्यांचा खरा संसार होता. कधीतरी त्यांच्या कंपनीचा सिनेमा आमच्या गावातल्या टॉकीजमध्ये लागायचा. त्यावेळी मात्र दिगूचे बाबा मुक्कामाला घरी असायचे त्यांच्या स्वतःच्या, आणि सिनेमा खूप चालावा म्हणजे त्यांचा मुक्काम वाढेल अशी प्रार्थना दिगूच्या मावशी रोज करायच्या. अशावेळी आम्हा सारी चाळकऱ्यांची चंगळ असायची. महिला मंडळाला दिगूच्या आईकडून फुकटात सिनेमा दाखवला जायचा. पुरुष मंडळी देखील दिगूच्या बाबाने आग्रह केला म्हणून सिनेमाला जायची. आम्ही पोरांची फौज तर मनात येईल त्या खेळाला टाकीजमध्ये मोठ्या रुबाबाने जाऊन पाहिजे तेवढा सिनेमा पाहायचा आणि कितीदा तरी पाहायचा अशी मजा करायचो. दिगूला मात्र सिनेमात अजिबात इंटरेस्ट नव्हता. त्याचं वागणं फार वेगळं होतं. टाकीच्या बाजूला असलेल्या टिनपाट हॉटेलात बसून पैशावर कॅरम खेळत बसण्याची सवय दिगूला लागली होती. पैसे लावून गोट्या खेळणे, त्याच्या या सवयीने आम्ही पोरं त्याच्यापासून चाहरात दूरच राहू लागलो. सिनेमाच्या पेट्या घेऊन गावोगावी फिरणाऱ्या दिगूच्या बाबांना मिळणारा पगार तसा बेताचाच होता. अपुऱ्या पैशावर संसार करणे मावशीला फार अवघड जायचं. पोस्टमन कधीतरी दिगूच्या बाबांनी पाठवलेल्या पैशाची मनी ऑर्डर घेऊन यायचा. त्या दिवसापुरती तरी मावशींच्या चेहऱ्यावर तरतरी आलेली आम्हाला दिसायची. त्या पैशातून थकलेली उधारी देण्यात आलेला पैसा कापरासारखा उडून जायचा आणि दुसऱ्या दिवसापासून मावशीच्या घरावर पुन्हा अवकळा यायची. अशा अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मावशी मग चाळीतल्या घरातली कामं करू लागल्या. त्यांच्या हातात कलाकुसरीची जादू भरून खरंच देवाने जणू त्यांच्या कमनशिबाची कसर भरून काढण्याचा प्रयत्न केला होता. पापड, शेवया, खमंग चटण्या, चटकदार लोणचे तयार करावे तर मावशींनीच. लहान मुलांसाठी सुंदर पायमोजे, छानदार झबली करावी तर मावशींच्या हातानेच. मावशी आणि परिस्थितीची जाणीव ठेवून शेजारी पाजारी या वस्तू मावशीकडूनच घेत असत आणि मोबदल्याच्या पैशात थोड्या झुकत्या मापानेच मावशीला मग पैशाची मदतही करत असत. त्यावेळी ठेंगण्या ठुसक्या मावशींच्या चेहऱ्यावर जे चांदणे फुलाचे समाधानाचे ते पाहून मला वाटायचं, खरंच कृतज्ञता ही किती चांगली भावना असते. ज्याला ती व्यक्त करता येते त्याचं मनही मोठंच असतं. मावशीच्या ओढग्रस्तीचा संसार पाहून माझी आई म्हणायची, अरे दिगूच्या पाठीवर काही झालं नाही हे नशीबच म्हणायचं, नाहीतर भटक्या नवऱ्याच्या बेभरोशी संसारात या मावशीचं काही खरं नव्हतं. असं असूनही एकटा दिगू मात्र मावशीला वैताग आणायला पुरेसा होता. चाळीतल्या साऱ्या घरातून मावशींचा मुक्त संचार असायचा. घरातली चीज वस्तू कधी इकडचे तिकडे करणार नाहीत असा विश्वास मावशींनी कमावला होता. जणू निष्कांचन असणाऱ्यालाच लोकांचा विश्वास मिळवावा लागतो आणि तो लाख मोलाच्या वैभवापेक्षा खूप मोठा असतो हे मावशीने साऱ्यांना आपल्या वागण्याने बोलण्याने दाखवून दिलं होतं. मित्रो, पहिला भाग इथेच थांबूया.
उद्या दुसऱ्या भागामध्ये पुन्हा एका व्हिडिओमध्ये दिगूची आई या कथेचा उत्तरार्ध आपल्यासमोर सादर करीन. हा पहिला भाग कसा वाटला प्रतिसाद द्या, अभिप्राय द्या, चॅनलला सबस्क्राईब करा. शुभेच्छा.